नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरळ सेवा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती 2026 अंतर्गत शिपाई पदासाठी एक नवीन मोठी जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 289 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये पात्रता मात्र 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी ॲडिशनल एज्युकेशनल मागितलेलं नाही आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। एक रेप्युटेड सहकारी जिल्हा बँक आहे मित्रांनो। सरकारी भरतीनंतर जर कुठे तुम्हाला जॉब हवा असेल तुम्ही सहकारीसाठी ट्राय करू शकता, कारण तुम्हाला एक कॉन्स्टंट आणि स्टेबल जॉब त्या ठिकाणी मिळू शकतो। ही जी रिक्रुटमेंट होत आहे ती मित्रांनो या ठिकाणी जर बघितला तर शिपाई पदाची सरळ सेवा भरती 2026 अंतर्गत ही जाहिरात पुणे जिल्हा बँकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे। तर बघा, पदसंख्या, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता असे त्यांनी सांगितलं आहे। पदाचं नाव ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे, शिपाई किंवा पिओन हे पद या ठिकाणी भरले जात आहेत, ज्याच्या 289 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। भरपूर जागा आहेत, 289 तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। वयोमर्यादा 18 वर्ष ते 38 वर्ष राहणार आहे। यामध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हतामध्ये उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात 12वी उत्तीर्ण असावा किंवा 12वी समकक्ष पदवी का डिप्लोमा उत्तीर्ण असावा। 10वी पास हा क्रायटेरिया नाही आहे, हे लक्षात घ्या। एकतर 12वी पास पाहिजे, नसेल तर 10वी नंतर 3 वर्ष तुमचा डिप्लोमा झालेला असेल जो 12वी लेवलचा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। एक महत्त्वाची सर्वात गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे, इतर आवश्यक अर्हतामध्ये उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासूनचा रहिवासी असावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता 1/8/2026 रोजी तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरायचे आहे किंवा त्यानुसार मोजायचे आहे। बँकेत कंत्राटी तत्वावर नियुक्त विविध एजन्सी मार्फत सलग एकाच संस्थेत दिनांक 1/8/26 अखेर सलग किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला एज लिमिट हे 43 वर्षापर्यंत या ठिकाणी राहणार आहे, हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। इतरांसाठी फ्रेशर कॅन्डिडेटसाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। 12वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा पाहिजे आणि उमेदवार कमीत कमी 15 वर्षे पुण्याचा रहिवासी पाहिजे। पुढे बघा, परीक्षाविधीन कालावधी व पगार कशा प्रकारे राहणार आहे। तुम्हाला दरमहा मित्रांनो प्रोबेशन जो असणार आहे तो 6 महिन्याच्या तात्पुरत्या प्रोबेशनरी पिरियडमध्ये तुम्हाला 12,000 रुपये सॅलरी असणार आहे। त्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेतलं जाईल। जो पे स्केल आहे बँकेचा, पिऊन का शिपाईचा, त्यानुसार तुम्हाला बँकेच्या नियमानुसार लागू असणारे भत्ते व सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहेत। सो पहिल्यांदा प्रोबेशन पिरियड असेल 6 महिन्याचा, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी सामावून घेतलं जाणार आहे। आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी, पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरता 100% पदे प्राधान्याने भरण्यात येतील, हे फार महत्त्वाचं आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र अर्थात आदिवासी प्रमाणपत्र किंवा डोमेसियल सर्टिफिकेट व आधार कार्ड अपलोड करणे बंधनकारक आहे। उमेदवारांनी अपलोड केलेल्या आदिवासी प्रमाणपत्राची डोमेसियल सर्टिफिकेट छाननी त्या ठिकाणी केली जाईल, या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत। या व्यतिरिक्त अर्ज भरताना तुमचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अचूक भरा। सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर भरायच्या आहेत, हे त्यांनी या ठिकाणी अधिक मध्ये सूचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आता यासाठी जर बघितला तर निवड कशा प्रकारे असणार बघा, शिपाई पदाकरिता 70 गुणांची OMR ऑप्टिकल मार्क रिकग्निशन पद्धतीने ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। ऑनलाईन एक्झाम नाही आहे, ऑफलाईन त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे। लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय असणार आहेत। लेखी परीक्षेचे माध्यम मराठी राहील। लेखी परीक्षा प्रश्नपत्रिकेत 70 प्रश्नांचा समावेश असणार आहे, प्रत्येक प्रश्नास 1 गुण राहील। लेखी परीक्षेकरता एकूण 75 मिनिटांचा कालावधी आहे आणि लेखी परीक्षेकरता खालील विषय असणार आहेत, ज्यामध्ये शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती 20 गुण, बँकिंग व सहकार 15 गुण, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 15 गुण, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 10 गुण आणि बुद्धिमापन चाचणी 10 गुण, अशी 70 गुणांची तुमची एक्झाम असणार आहे, जी ऑफलाईन असणार आहे OMR बेसवर। त्यानंतर बघा, पुढचे जे असणार आहे ते कागदपत्र पडताळणी असणार आहे, ज्यामध्ये 1:3 रेशोमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर तुमची मुलाखत असणार आहे। मुलाखतीमध्ये सुद्धा 30 गुण असणार आहेत मित्रांनो। यामध्ये व्यक्तिमत, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती, पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान, सेवावृत्ती, सहकार्यातील मूलभूत तत्वे, शिष्टाचार इत्यादी बाबत तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातील आणि 30 मार्क ही मुलाखतीसाठी आहेत, त्यामुळे मुलाखत सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे।
यासाठी बघा परीक्षा शुल्क एक गोष्ट या ठिकाणी जर बघितला तर 1650 रुपये अधिक 18% GST, त्यामुळे जवळपास 1700-1800 प्लस तुमची त्या ठिकाणी मित्रांनो पे जी असणार परीक्षा शुल्क किंवा एक्झाम फी त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. पुणे जिल्ह्यातलेच फक्त कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, त्यामुळे नंबर ऑफ ऍप्लिकेशन कमी येणार. या गोष्टीपासून त्या ठिकाणी मित्रांनो त्यांनी ही फी या ठिकाणी ऍडिशनल आकारलेली असावी. फी हायर साईडला आहे, ही मात्र एक डाऊन साईड आपल्याला म्हणता येईल. 1650 अधिक 18% GST, 1700 किंवा 1800 जवळपास फी तुमची त्या ठिकाणी राहणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला फी त्या ठिकाणी भरायची आहे आणि ही फी परत केली जाणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. यामध्ये 4/8/2026 पासून 10/8/2026 म्हणजे जवळपास 6 ते 7 दिवसांचाच टाइम तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे ऑनलाईन अर्ज करायसाठी. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता. यामध्ये कागदपत्र पडताळणी, मुलाखत दिनांक या सर्व गोष्टी तुम्हाला पुणे बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर करून येतील. परीक्षेचा दिनांक, प्रवेशपत्र या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर त्या ठिकाणी पाहता येतील. एक चांगली संधी आहे. तुम्ही प्रयत्न मित्रांनो पुणेमध्ये स्थानिक कॅन्डिडेट असाल तर नक्की करू शकता. एक रेप्युटेड चांगली बँक आहे मित्रांनो जिल्हा बँकेची, ज्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी नोकरीची करण्याची संधी मिळत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनल मार्फत करत असतो. धन्यवाद.